भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील महान क्रांतिकारक, ज्यांनी शाहीद ए आझम म्हणून पदवी धारण केली, तसेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरिता ज्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाचे बलिदान दिले, असे थोर क्रांतिकारक भगतसिंग एक विख्यात सेनानी होते. त्यांनी आपल्या उग्रवादी विचारांनी देशातील नवयुवकांच्या मनात इंग्रज सरकारच्या बद्दल आक्रोश निर्माण केला. अनेक नवयुवकांना स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी प्रवृत्त देखील केलं. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 साली पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्याच्या बंगा गावात एका शीख कुटुंबात झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत होते. खरं तर त्यांचा जन्म क्रांतिकारी कुटुंबातच झाला होता. घरातील देशभक्तिमय वातावरणामुळे देशाच्या स्वातंत्र्याप्रती निष्ठा भगतसिंग यांच्या मनात लहानपणापासूनच होती. त्यांच्या आईचे नाव विद्यावती तर वडिलांचे नाव किसन सिंग होते. भगतसिंग यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील किसन सिंग आणि काका अजित सिंग यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून त्यांच्या आजीने त्यांचे नाव भागतवाला असे ठेवले. पुढे त्याचे भगतसिंग झाले. भगतसिंग यांच्या परिवारातील काही व्यक्ती सरदार रणजित सिंग यांच्या सैन्यात होते, तर काही सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्यांचे आजोबा अर्जुन सिंग हे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या हिंदू सुधारणावादी चळवळीत असून आर्य समाजाचे सदस्य होते. या शीख कुटुंबावर आर्य समाजाचा प्रभाव होता. आपल्या वयाच्या इतर शीख मुलांसोबत भगतसिंग कधीच शाळेत गेले नाही, कारण त्यांच्या आजोबांना त्या शाळेतील व्यक्तींची इंग्रज सरकारप्रती असणारी निष्ठा मान्य नव्हती. भगतसिंग आपल्या परिवारातील लोकांसोबत राहून देशाच्या स्वातंत्र्याकरिता होणाऱ्या घडामोडींकडे बारकाईने लक्ष देत असत. भगतसिंग हे लहानपणापासूनच आक्रमक स्वभावाचे होते. पुस्तकांची त्यांना फार आवड होती. लहानपणी भगतसिंग सैन्य आणि युद्धकलेचा अभ्यास करणारे खेळ खेळत असत. त्याचप्रमाणे लहानपणी त्यांच्या जीवनात अनेक अशा गोष्टी घडल्या, ज्यामुळे भगतसिंग धाडसी, निडर व पराक्रमी बनले. त्यामधील 1919 साली घडलेली जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरण भारताच्या इतिहासातील अत्यंत क्रूर घटना. रॉलट कायद्याचा निषेध संपूर्ण भारतभर होत होता. मित्रांनो, रॉलट कायदा म्हणजे काय? ब्रिटिशांनी राजद्रोही कारवायांना आळा घालण्यासाठी भारत सुरक्षा कायदा काढला होता, पण तरीही या कारवाया कमी न होता वाढतच होत्या. जनतेच्या राजद्रोही वृत्तीला आळा घालण्यासाठी व त्या हालचाली रोखण्यासाठी मिस्टर रॉलट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने 1919 साली 2 महत्त्वपूर्ण कायदे केले. त्यामधील राजद्रोही व्यक्तींवरील खटला उच्च न्यायालयाच्या न्यायालयात मुक्तपणे चालेल व दिलेल्या निकालाविरुद्ध अपील करता येणार नाही, जामीन मिळणार नाही, आपले राहते ठिकाण परवानगीशिवाय सोडता येणार नाही, पोलीस कचेरीमध्ये रोज हजेरी लावणे, एवढंच नाही तर फक्त संशयावरून त्या व्यक्तीस अटक करणे, राहत्या घराची झडती घेणे यांसारखे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे कायदे म्हणजेच रॉलट कायदे. या जुलमी कायद्यांच्या आधारावर इंग्रजांनी दडपशाही सत्र सुरू केले होते. पंजाबमध्ये या प्रकरणावरून संघर्ष टोकास गेला. सरकारने दडपशाहीचा मार्ग स्वीकारत धरपकड सुरू केली. जनता मात्र या दबावाला बळी न पडता निषेध मोर्चे, हरताळ चालूच ठेवले. 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील जनतेने रॉलट कायद्याचा निषेध व भारतीय नेत्यांना केलेल्या अटकेचा निषेध म्हणून जालियनवाला बाग येथे निषेध सभा आयोजित केली. हजारो लोक या सभेला हजर होते. सभेच्या ठिकाणी जाणारा एकच अरुंद मार्ग होता आणि बाकी सर्व बाजूंनी पटांगण बंदिस्त होते. सभा सुरू असताना जनरल डायर या इंग्रज अधिकाऱ्याने अचानक जमावावरती गोळीबार सुरू केला. जवळजवळ 1600 फैरी झाडल्या. दारुगोळा संपेपर्यंत शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. हजारो जखमी झाले होते. वास्तविकता अधिकृत सूत्राच्या हल्ल्यातून या हत्याकांडामध्ये 379 लोकांचा मृत्यू झाला होता, परंतु अनधिकृतपणे मृतांचा आकडा हजारोंच्या वर होता. या घटनेने मात्र 12 वर्षीय भगतसिंगांच्या मनात
इंग्रजांबद्दल अधिकच द्वेष निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी ते 16 मैल चालून जालियनवाला बागेत पोहोचले. तेथील माती अजूनही रक्ताने ओली होती. गुडघ्यावर बसून ती रक्ताळलेली माती आपल्या मुठीत घेऊन त्यांनी त्या क्षणी इंग्रज सरकारला देशाबाहेर काढण्याची शपथ घेतली आणि संपूर्ण जीवन हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण करायचे ठरविले. भगतसिंग यांनी आपल्या वयाच्या 14व्या वर्षी गुरुद्वारात नानकांना अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. तसेच महात्मा गांधींच्या असरकार चळवळीत ते प्रभावित होऊन त्यांच्या चळवळींमध्ये भाग घेऊ लागले. परंतु चौरी चौरा हत्याकांड 4 फेब्रुवारी 1922 रोजी ब्रिटिश भारतात संयुक्त राज्यामधील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे घडले. जेव्हा असरकार चळवळीतील सहभागी आंदोलकांचा एक मोठा गट पोलिसांशी भिडला, प्रत्युत्तरादाखल आंदोलकांनी हल्ला केला आणि पोलीस स्टेशनला आग लावली. या घटनेत 3 नागरिक आणि 22 पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसाचाराला तीव्र विरोध करणाऱ्या महात्मा गांधींनी या घटनेचा परिणाम म्हणून 12 फेब्रुवारी 1922 रोजी राष्ट्रीय स्तरावर असरकार चळवळ बंद केली. गांधीजींचा हा निर्णय भगतसिंगांना आवडला नाही. अनेक क्रांतिकारांनी तर प्रत्यक्षपणे याला विरोध केला. असहकार चळवळ यशाच्या वाटेवर असताना त्यांनी ही चळवळ बंद केल्यामुळे भगतसिंगांची अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिराशा झाली. त्यानंतर ते युवा क्रांतिकारी चळवळींमध्ये सामील झाले. ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्याच्या विचारांचे ते समर्थक बनले. भगतसिंग यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत मिळून 9 सप्टेंबर 1925 साली हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच HSRA ची स्थापना केली. त्यांच्या सहकार्याला लाला लजपतराय सुद्धा होते. या पार्टीचे मुख्य समन्वय व मुख्य सेनापती चंद्रशेखर आझाद होते, तर भगतसिंग यांच्याकडे पक्षाचे समन्वय आणि दोहोंचे सदस्य व नियंत्रण अशी कामगिरी सोपवण्यात आली. या संघटनेचा उद्देश म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची निर्मिती करणे. 1928 रोजी जेव्हा सायमन कमिशन भारतात आला, त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देश पेटला होता. सायमन गो बॅकच्या घोषणा देऊन क्रांतिकारकांनी आंदोलने सुरू केली. या निषेधाचे नेतृत्व पंजाबी सिंह लाला लजपतराय यांनी केले. लाहोरमध्ये 30 ऑक्टोबर 1928 रोजी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली सायमनला विरोध करणाऱ्या तरुणांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. क्रूर सुप्रिटेंडेंट जेम्स टी स्टॉकच्या आदेशाने पोलिसांनी निर्दयीपणे लाला लजपतराय यांच्या छातीवर लाठ्या फेकल्या. काही दिवसातच लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. लाला लजपतराय यांच्या निधनाने संपूर्ण देश संतापलेला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि इतर क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली. डिसेंबर 1928 ला स्टॉकच्या हत्येचा बेत ठरला, परंतु स्टॉकच्या ऐवजी असिस्टंट सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस जॉन पी सँडर्स क्रांतिकाऱ्यांचे लक्ष बनले. सँडर्स लाहोरमधील पोलीस मुख्यालयातून बाहेर पडत असताना भगतसिंग आणि राजगुरू यांनी त्याच्यावर गोळीबार सुरू केला. सँडर्सला ठार मारल्यानंतर स्वतःला वाचविण्यासाठी वेश बदलून भगतसिंग लाहोरला गेले. इंग्रज पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी पहारा लावला होता. या देशप्रेमियांनी स्वतःच्या समाजाच्या विरोधात जाऊन दाढी आणि केस कापून आपली ओळख लपवली. हत्येनंतर दोघांनी लाहोर सोडले. सँडर्सच्या हत्येमुळे ब्रिटिश सरकार पूर्णपणे स्तब्ध झाले होते. पुढे 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंगांनी त्यांचे सहकारी क्रांतिकारक बुटुकेश्वर दत्त यांच्यासह ब्रिटिश सरकारच्या विधानसभेत बॉम्ब फोडला. तो बॉम्ब रिकाम्या जागेत म्हणजे सभेच्या मध्यभागी फोडला गेला, जेणेकरून कोणालाही इजा होणार नाही. ते दोघेही पळून जाऊ शकले असते, परंतु त्यांनी असं केलं नाही. इन्क्लाब जिंदाबाद अशा घोषणा देत पत्रके वाटत शकले. त्यानंतर दोघांनाही अटक झाली. भगतसिंगांनी भारतातील लोकांना आणि ब्रिटिशांना दाखवून दिले की एक भारतीय काय करू शकतो. पुढे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्यावर खटला चालवण्यात आला. त्यानंतर त्यांना 23 मार्च 1831 साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
भगतसिंगांनी तुरुंगात खूप यातना सहन केल्या. त्यावेळी भारतीय कैद्यांना इंग्रज चांगली वागणूक देत नसत. भगतसिंगांनी तुरुंगात सुद्धा चळवळ सुरू केली. अन्न पाण्याचा त्याग केला. त्यांना जबरदस्तीने इंग्रज सरकार खायला लावत, परंतु त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हार मानली नाही. 23 मार्च 1931 साली भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना फाशीची शिक्षा देण्यात आली आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीचा अध्याय सुरू झाला. मित्रांनो, भगतसिंग हे खरे देशभक्त होते. भगतसिंग यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.